आता टँडम सायकलिंग चालू होणार आहे। हे आपले फिट इंडिया वाले ढेरपोटे झाले फिट इंडिया वाले पायलट। हॅलो, गुड मॉर्निंग। ओय 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 कणकवली। इथं आता आम्ही दादरला आहे, इथं आम्ही सायकलिंग पार्क करत असतो। आता सायकलिंग घेणार आणि मग टँडम सायकलिंग चालू करणार। क्या मोहम्मद, क्या बोलते हैं, कैसा है? एकदम जोर में ना? हाँ बरोबर आहे। हे आमचे टँडम सायकलिंगचे स्टोकर आहेत आज। ओय ओय हे तू मला मॅशअप काढून नाही दिलेस? हा अरे मलाच नाही येते। नाही नाही, त्या दिवशी कसं काढले? सर्व म्हणजे सायकल सुद्धा सायकल प्रॉब्लेम लागायचा। काय काय प्रॉब्लेम लागत कोणी काय करते? तर मी फर्स्ट टाइम आलेलो आहे, फर्स्ट टाइम आणि लास्ट मला या टँडम सायकलला येऊन खूप आनंद झाला। सुरुवातीला थोडंफार म्हणजे वाटलं की कसं होईल वगैरे, बट नंतर हळूहळू म्हणजे व्हायला लागलं ते बरं झालं, म्हणजे बरं वाटलं। ओके, पेडलवर पाय व्यवस्थित ठेवत होतास? येस सायकलला व्यवस्थित हँडल पोझिशनला होतास? येस। अजून काय करायला पाहिजे? बॅलन्स कसा करत होतास? हां, बॅलन्स म्हणजे पाय फक्त मागे ठेवून पंजाब पुढे असला पाहिजे। हे 2-3 गोष्टी केल्या, त्याच्यामुळे सायकल 5 राऊंड मारलीस। ओके, गुड। आणि फार छान वाटलं। ओके, आयुष्यात किती मनोज सर नवीन स्टोकर आहे, त्याला समजून सांगतात सायकलवर पेडल कसा ठेवायचा। एक पाय खाली ठेवलास बरोबर आहे, त्याच्यावर ताट ठेव, पाय घाबरायचं अजिबात नाही, तू पडणार पण नाही, तुला काही होणार नाही। ही तुझी स्वतःची सायकल आहे, तू एकटाच बसलाय आणि तुलाच चालवायची असं समजायचं, ठीक आहे? बॅलन्स करायचं, ताट राहायचं पाठीतनं वगैरे एकदम स्ट्रॉंग। आणि हे बघा, हातांवर वैशाली जाय बिलकुल घाबरत नाही। येस, सब ठीक आहे ना? ओके, आता तुला स्टार्ट करायच्या टायमाला काय करायचं असतं, हा पाय तुझा पॅडलवर आहे, ओके, आणि व्यवस्थित पोझिशनवर आहे। मग तो काय करणार, हा पाय पुढे ढकलणार पॅडल, ठीक आहे? तसंच मग तुझे पायलट जे आहेत पुढे बसलेले ते फक्त तुला गायडन्स करणार, ते पण पॅडलिंग करणार आणि टर्निंग वगैरे सगळं ते करणार। सायकल तूच चालवतोय असं समजायचं, ओके? घाबरायचं नाही तुला अजिबात। अजिबात तुला पायलट पाडणार नाही किंवा तुला काही खरोच लागणार नाही। आजपर्यंत कोणाला सगळे फ्रेश शिकलेले, तो पण शिक। आता पायलट बसतील, फक्त ही बॅलन्सिंग असली पाहिजे, उतरल्यावर अशी पोझिशन असली पाहिजे आणि चालवायच्या आधी पण ही पोझिशन असली पाहिजे। हां, नाहीतर आपण काय करतो, पूर्ण पायलटवरच पूर्ण लोड देऊन टाकतो, हेच होता कामा नये। हां, आपण फक्त सपोर्टर म्हणून पुढचा पायलट आपल्याला आहे, ठीक आहे? गो एकदम मस्त सर। चौथा दिन है मेरा, बराबर 31, 28, 2 तारीख और आज, तो एकदम बढ़िया एक्सपीरियंस। तो आपको अभी दिखता नहीं, फिर भी है तो आपको सामने वाले पूरा कॉन्फिडेंस आ गया। यस हाथ सर। में ब्रेक नहीं है, कुछ नहीं है, कैसा? लेकिन सामने वाला बहुत बढ़िया तरीके से लेके चलता है, कोई इशू नहीं है। वो बताता रहता है, स्पीड ब्रेकर आ गया, एकदम। रास्ते में आ गया, कुछ कुत्ता आ गया, गाड़ी आ गया, बिल्ली आ गया। कुत्ता तो अपना अपना खुद ही बताता है बेचारा। हाँ? कुत्ता तो बेचारा अपना अपना खुद ही बता देता है, चिल्ला चिल्ला के। अच्छा अच्छा, अब बाकी चीजें बतानी पड़ती है तो वो अपना पायलट बता देता है। पायलट बता देता है। स्पीड ब्रेकर कैसे पता चलता? स्पीड ब्रेकर कैसा पता चलता है, आप बताओ। स्पीड ब्रेकर से साइकिल उछलता है ना। नहीं नहीं, पहले बताता है क्या वो? नहीं, फिर कैसा पता चलता है, बताओ। एक तो
आपका जो ये है ना पेडल्स, हाँ हाँ वो लॉक होते हैं, लॉक। पायलट आपका लॉक करता है, बराबर, तो उससे आपको मालूम पड़ जाता है कि आगे ब्रेकर आने वाला है। सही है सही है, एकदम सही जवाब। उसके लिए आपको वड़ा पाव मिलेगा, अभी वड़ा पाव भी मिलेगा, समोसा पाव भी मिलेगा। सो आता विनोद भाऊ आम्हाला पुढं वडा आणि भजी घेऊन यायला आलेले। कमी घ्या, जास्त घेऊ नका। 15 वडापाव दे। आता टँडम सायकलिंगचा कार्तिक मी तर 2023 मध्ये पहिल्यांदा आला होतो टँडम सायकलिंगला। बर, मध्ये मी ब्रेक घेतला होता, पण माझा अनुभव दरवेळीप्रमाणे यावेळी पण खूप चांगला होता। मस्त, ऍक्च्युली खूप मजा येते आणि थोडी एक्सरसाइज पण होते, त्यामुळे आवडतं मला। बर, मग मागे मागे तुला ब्रेक नाहीये, घंटी नाही, कसं करतोस तू? घंटी आहे का मागे? मागे माझ्या सगळ्यात तर घंटी होती, घंटी होती। आणि मग तुला स्पीड ब्रेकर आला कसं कळतं? सायकलची स्पीड स्लो होती, आपोआप समजतं एकदम पुढे काहीतरी आहे किंवा स्पीड ब्रेकर तरी आला आहे। ओके ओके, आणि पायलट पण सांगतो स्पीड ब्रेकर आला, कुत्रा आला, माझी कोण मामा आला, काका आला, गाडी आली। पायलट स्पीड ब्रेकर आणि गाडी आल्यावर सांगतो। बरोबर आहे। मग किती राऊंड मारले आज? आज पहिल्या तर 9 झालेले, त्यात 15.6 किलोमीटर होते आणि सेकंड मध्ये 3 राऊंड मारले आणि आता टाइम संपलाय। अच्छा, म्हणजे जवळजवळ 20 किलोमीटर झाली आज रायडिंग। अरे बढिया बा। कुठे राहतोस तू? मी इथेच बाजूला प्रभादेवी। प्रभादेवीला राहतो। बर बर, कुठे जॉब करतोस? नाही, कॉलेज। कॉलेज करतोस? कुठल्या ह्याच्यात आहेस? लास्टला कुठल्या ह्याच्यात? विल्सन। विल्सनला। अरे वा, चला धन्यवाद। धन्यवाद सर, धन्यवाद। आज हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाइंड शाळा जी आहे आमची बर्डीची, त्या शाळेच्या मुलांसाठी तर प्रॅक्टिस सेशन आणि सायकलॉन टाईप आपण तिथे ऑर्गनाईज केलेलं होतं। सेंटेनरी इयर चालू आहे हॅपी होम स्कूल फॉर द ब्लाइंडचं, आणि त्यानिमित्त टँडम सायकल क्लबतर्फे मी स्वतःसुद्धा शाळेचा विद्यार्थी असल्याकारणे शाळेतल्या मुलांसाठी हा एक उपक्रम राबवला। गेल्या महिन्याच्या 14 तारीख, 21 तारीख, 28 तारीख आणि आज 5 तारीख या 4 दिवसांमध्ये शाळेतल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने टँडम सायकलिंगचा जीवनात पहिल्यांदा अनुभव घेतला। आणि आज आमच्या स्टोकर्सनी आपल्या वेळेतनं वेळ काढून विरारपासून, डोंबिवलीपासून सगळीकडनं उपस्थित झाले इथे। आणि आज आपण सगळ्यात फ्रेश नवीन 2 स्टोकर आहेत, त्यांच्यापासून आपण सुरुवात करूया की त्यांचा अनुभव आज फर्स्ट टाईम सायकल बघितली पण आणि आज सायकलिंग चांगल्या प्रकारे केली पण। तर श्रीपाद सरांच्या बाजूला आपले अमजद सर आहेत, अमजदजी, ते सेंटनरी सेलिब्रेशनचे एक सदस्य देखील आहेत कमिटीचे, आणि खूप जोराशोरात 5 नोव्हेंबरला आमचा एक खूप मोठा प्रोग्राम होणार आहे शाळेतच। माजी विद्यार्थी आणि उपस्थित विद्यार्थी आणि सगळे एक्स स्टुडंट्सपासून टीचर्सपासून सगळ्यांची उपस्थिती तिथे असणार आहे 100व्या वर्षाचं। तर अमजदजी थोडक्यात त्यांचा अनुभव आणि थोडक्यात आपल्या सेलिब्रेशनविषयी बोलतील। होते खूप सुंदर, म्हणजे काही शब्दच नाही आहेत, शब्दच खरं कमी पडतील, इतकं सुंदर, इतकं मस्त। मला काही थकवा वगैरे अजिबात आलेला नाही आहे। 2 ते 3 राऊंड मी केलेत आणि अनेक सायकलिस्ट बरोबर माझं आज। आपले पायलट कोण होते सर? लोकेशजी होते। लोकेश 9 राऊंड केले। अरे वा, लोकेश बरोबर। राऊंड 2 आणि 9 किती फरक आहे? हा मग, आणि मग स्पीड ब्रेकर आला कसं सांगितलं का हो? 9 राऊंडला 2 म्हणतात म्हणजे फिटनेसला जास्त दिली पाहिजे। नाही, जवळजवळ 5 राऊंडचा 1 राऊंड आहे त्यांचा। आणि सायकलचा अनुभव सांगा। सायकलचा अनुभव खूप छान होता। मी पण सायकलिस्ट आहे, त्यांना हे विचारत होतो की माझा परफॉर्मन्स आहे ते मला सांगा, कारण मला नेक्स्ट टाइम याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आणायची। त्यांनी मला असं सांगितलं की असं वाटत नाही की तुम्ही फर्स्ट टाइम सायकल चालवत आहे, तर हे खरं माझ्यासाठी एक प्रमाणपत्र होतं त्यांनी जे काही सांगितलं। तर पुढे आणखी उत्तर प्रगती करूच नक्की, आणि पुढच्या रविवारी यायचंय, नक्कीच यायचं। आणि बाकीच्या लोकांना पण घेऊन याच्यात अवेअरनेस आपल्याला अजून पसरवायचं आहे की जेणेकरून फिटनेससाठी पण आपल्याला चांगलं होईल। प्लीज सगळ्यांनी अजून आपल्या मित्रांना सांगा। अवश्य। नेक्स्ट आपले नवीन 25 साली स्थापित झाली होती आणि 1969 साली आज ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आज ही शाळा आहे। या शाळेला आता 100 वर्ष पूर्ण होती।
100 वर्ष बापरे. पूर्ण झालेली आहे. हो 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 हो. 2025 साली आणि त्यासाठी 100 वर्ष जी शताब्दी महोत्सव आहे तो आम्ही आता सेलिब्रेट करतोय. आणि शाळेचे सर्व माजी विद्यार्थी आम्ही एकत्र आलेलो आहोत. अर्थात 1970 पासून ते 2025 पर्यंतचे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन आम्ही करतो आहोत. आमची एक कमिटी आहे. एका व्हॉट्सअप ग्रुप मार्फत आम्ही सर्व एकमेकांना भेटलो सोशल मीडिया आणि आज आम्ही सर्व एकत्र आलो. त्यानंतर ही कल्पना मनात आली की सेलिब्रेशन व्हायला हवं. तर आमचं दरवर्षी तसं सेलिब्रेशन होतच असतं आणि यावर्षी हे जे सेलिब्रेशन आहे ते फार मोठं आहे कारण सेंटेनरी आहे. शाळेला 100 वर्ष पूर्ण झालेले. तर त्या अनुषंगाने हे सर्व आयोजन आहेत. मनोजींचं देखील मार्गदर्शन लाभलं. याआधी अनेक कॉम्पिटिशन झालेत. माजी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने करंट स्टुडंट जे आहेत शाळेमध्ये त्यांचे देखील कॉम्पिटिशन झाले. अनेक NGOज पुढे आल्या. शाळेच्या मुलांनी जे NGOज स्थापित केले तर त्या सर्व NGOजने आम्हाला मोठा सपोर्ट केला आणि त्यांनी मोठमोठ्या स्पर्धा आयोजित केल्या. त्या स्पर्धांमध्ये जे विजयी झालेले आहेत त्यांना 5 नोव्हेंबर रोजी जो ग्रँड सेलिब्रेशन होणार आहे शाळेच्या वास्तूमध्ये. तर त्या वास्तूमध्ये त्यांना पुरस्कृत केलं जाणार. तर अशा प्रकारे हे सेलिब्रेशन होणार आहे. जवळजवळ 200 विद्यार्थी 200पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन होईल. तर हे खूपच ऐतिहासिक असणार आहे. ऐसा है। बढ़िया बाय। और अब शिवाजी पार्क में साइकिलिंग का स्थलांतरण हो गया है, तो बहुत बढ़िया एक्सपीरियंस मेरा ये भी इस बार भी है। आज मैंने 2 पायलट के साथ राइड की। पहले तो अमरीश पुरी सर, अमरीश पुरी अमरीश पुरी डायरेक्ट अमरीश पुरी कर दिया। अमरीश पुरी मैंने 15 किलोमीटर राइड की और दूसरे लोकेश्वर सर उनके साथ ऑलमोस्ट 3 किलोमीटर राइड की। लोकेश्वर सर चलो ठीक है ठीक है, बहुत अच्छा है और आने वाले समय में और ट्राई करूंगा आने के लिए। बढ़िया बढ़िया, आऊंगा ही आऊंगा। ओके बढ़िया। तुमची किती होती वैशाली मॅडम? टँडम सायकलिंगचा आज लास्ट इव्हेंट आहे आपल्या सेंटनरी इयरबद्दल, म्हणजे हॅपी होमचा जो सेंटनरी इव्हेंट होणार आहे त्या सेंटनरी इयर्सच्या आधी बरेच इव्हेंट झाले, जसं चेस कॉम्पिटिशन झालं, आपलं HHPL झालं, गोल बॉल झालं आणि आता हे रँडम सायकलिंगचं हे इव्हेंट आहे। तर याच्यामध्ये हे तुम्हाला शांत रे, ऐका त्यांचं काय सांगतात ते, त्यांचा अनुभव। हे आता टँडम सायकलिंगचं माझं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे। खूप छान वाटलं टँडम सायकलिंग करून। पुढे करायची इच्छा आहे। पायलट कोण होते? मला पायलटला होते श्रीपाद सर म्हणून, मला हे पायलट होते, त्यांनी छान सहकार्य केलं, कॉर्पोरेट केलं। आणि काय वाटतं पुढे कंटिन्यू करता येईल ना तुम्हाला? करालच ना? येस, हा, जसा वेळ भेटेल तसं। हो। मी ग्रुपमध्ये यांचे खूप चर्चा ऐकलेल्या, आमच्या शाळेचा जो ग्रुप आहे मुलांचा त्याच्यामध्ये त्यांनी खूप सारे रॅलीज वगैरे, म्हणजे टोटली ब्लाइंड असल्यावर सायकलिंग करणं हे तर सगळ्यात पहिले चॅलेंजिंगच आहे, ऐकण्यातच पहिल्यांदा आलेलं आहे। तर कसं सायकलिंग करणार, चर्चा वगैरे चालू होत्या आणि शेवटी यांनी पाऊल उचललं। आणि आज सकाळी तुम्ही कुठे राहता राहुलजी? मी अंधेरी MIDCला राहतो। ओके, अंधेरीवरनं आले फर्स्ट टाइम आणि छान त्यांनी आज त्याच्यानंतर आपले कार्तिकची तो ही बघा, ही असते अशी टँडम सायकल, मागे गिअर असतात, मागे ह्याला ब्रेक किंवा काही नसतं, ब्रेक असतो तो पुढच्या पायलटच्या हातात असतो, हे गिअर असतात, गिअर कंट्रोल पण पुढच्या पायलटच्या हातात असतो आणि इथनं गिअर शिफ्ट करून मागे पण आपली नॉर्मल सायकलसारखं सायकल असतं, इथं बसायला जागा दोघांना, त्यामुळे पायलट आणि स्टोकर तो मागे बसलेला आहे त्याच्यामध्ये चांगलं सिंक्रोनायझेशन व्हायला पाहिजे, त्याला म्हणतात टँडम सायकल। जय टँडम। टँडम सायकलिंगमधल्या त्यांचे खूप किस्से ऐकलेले, ते स्वतः सांगतील, मला जास्त चेसमध्ये चॅम्पियन एवढंच माहिती आहे। नमस्ते, मी वैशाली सालावकर, मी इंटरनॅशनल चेस प्लेयर आहे। 3 ठिकाणी गेलेली आहे, भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि तिकडे गेल्यानंतर सुरुवातीला
त्या लोकांना वाटतं की अरे इंडिया काय फालतू, पण जेव्हा त्यांना आम्ही हरवत सुटलो ना, मग तेव्हा त्यांना कळलं की इंडिया इज ग्रेट असं. आणि मग आमची त्यांच्याशी फ्रेंडशिप झाली वगैरे, आणि मग ते आम्हाला मानायला लागले. आणि खरोखर इंडिया आपली ग्रेटच आहे इतर देशांपेक्षा. पण आपल्याला आणखीन प्रयत्न करून देशासाठी मेडल मिळवायचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ते मला करायचं आहे. सायकलिंगचा कसे अनुभव सांगा काही? सायकलिंगचा अनुभव तर मला म्हणजे असं आधी वाटायचं की आपलं एवढं वय झालं, आपण हे कशाला करायचं, काही प्रॉब्लेम झाला तर, पडलो तर. पण करायची इच्छा असेल तर आपण सगळं काही करू शकतो. मग आता मी कामाला जाते सायन हॉस्पिटलला, सोमवार ते शनिवार पूर्ण दिवस मी भरत असते, तरी पण रविवारी आराम करण्याचा दिवस असतो. पण तरी सुद्धा 5ला उठून पटापट तयारी करून सायकलसाठी येते. कुठे राहता तुम्ही? मी सँडल्स रोडला राहते. सँडल्स रोडला राहता? पण जवळच आहे दादर, पण तरी पण उठून यायचं कंटाळ येतो. ते बाकीच्या लोकांना खूप कंटाळ येतो. माझी मुलगी झोपलेली अजूनपर्यंत, बरोबर आहे. पण मी उठून येते आणि मला खूप यात एकदम फ्रेश वाटतं. वय 53 आहे, पण असं वाटतं की नाही मी अगदी 50 वर्ष आणि 45 असं वयाचं मला वाटतं. खूप छान वाटतं. आणि सायकलिंग सगळ्यांनी करावी, त्यांनी आपलं म्हणजे फिटनेस पण राहतं, ते करायलाच पाहिजे आपल्याला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रनिंग करते, पुढे जाऊन त्याचा उपयोग मला काही होणार आहे तर तो आता मला सायकलिंगला होतोय. कारण जेव्हा स्लो सायकलिंग, फास्ट सायकलिंग, त्यासाठी जो आपल्याला स्टॅमिना लागतो तो खरं तर मला रनिंगमधून थोडा का होईना पण मिळाला आहे मला वाटतं. त्यामुळे माझ्या रनिंगचा उपयोग आता मला सायकलिंगला होतोय. त्यामुळे सायकलिंग विल बी ऑल द बेस्ट ऑप्शन फॉर माय लाईफ. सायकलिंग जीर आहे. मग आता तू कुठली आहेस? मी कणकवली. कणकवलीचे. हे बघ, हे दापोलीचे आहेत अमरीश गुरव. हे म्हणजे चप्पल न घालता मॅरेथॉन करतात. हा, अमरीश पुरी. आणि ते टाटा मॅरेथॉन मध्ये ते असे नाव लिहून येतात ना, त्यांच्यामध्ये त्यांचं नाव लिहून येतंय. मग त्यांच्याकडे ट्रेनिंग आहे. हे दापोलीवाले, तू कणकवलीवाले. व्हिडिओ काढतात जे श्रीपाद देशपांडे सर जे आहेत, लोकेश्वर सर आहेत, म्हणजे डोंबिवली काय, विरार काय, अंजली काय, अशा लांबून लांबून येणारे जे सदस्य आहेत त्यांच्यामुळे हे शक्य होत आहे. आणि खूप जुन्या म्हणजे खूप वर्षांपासून हे येत आहेत आमच्याकडे. तर अजून नवीन पायलट्सनी जुळावं, जे जसं की आमचं लोकेशन आता दादरचं आहे, तर दादर शिवाजी पार्क ते बांद्रा किंवा आसपासच्या एरियातले सायकलिस्ट जुळले तर हा प्रवास आमचा अजून सोपा होईल आणि डिवाईड होतील पायलट, तसं बर्डन त्या सिनियर पायलट्सवर कमी होईल अशी माझी इच्छा आहे. आणि सेंटेनरी सेलिब्रेशनमध्ये आमच्या नवीन स्टोकर्सची सुद्धा आमच्याबरोबर ओळख झाली आणि खूप चांगला अनुभव घेतला आहे. मी एक नवीन स्टोकर्सशी जे बोलतो आहे त्याच्या माध्यमातून मला कळतं आहे की नाही, आमचं हे जे प्रकल्प गेले 10 वर्ष झाले चालतो आहे त्याचा खूप फायदा होतो आहे आणि खूप फिजिकली आणि मेंटली डेव्हलप होतो आहे आपण. तर मी पायलट्सना आव्हान करीन की जास्तीत जास्त आम्हाला तुम्ही महिन्यातनं 1 दिवस जरी 2 तास दिलेत तरी आमच्याकडे पायलटची संख्या वाढली तर हा जो प्रॉब्लेम आहे पायलट्सचा तो सॉल्व्ह होऊ शकतो आणि सुरळीत आमचे हे जे इव्हेंट्स चालत आहेत त्याच्यात आम्ही ब्लाइंड मुलांना जास्तीत जास्त सहभागी होण्यासाठी मदत करू शकू. तर अमरीश सर, तुमचा एक्सपिरियन्स प्लीज सांगा मला. आपले अमरीश सर आहेत, विरारचे आहेत आणि गेले कित्येक वर्ष झाले सायकलिंग करत आहेत आपल्याबरोबर. टँडम सायकलसाठी ते ॲज अ पायलट विरारवरनं स्पेशली येतात आणि त्यांचं जे सायकलिंग आहे म्हणजे आपलं जे काश्मीर टू कन्याकुमारी म्हणा, या सगळ्या राईड्स देखील त्यांनी टँडम सायकलवर केलेल्या आहेत. टँडमवर केलेले आहेत. येस. तर त्यांचा थोडासा एक्सपिरियन्स आपण अहो पण एक ऐकून घ्या, ते विरारला आत्ता गेलेत. हो, आता विरार. सांगा सगळं. पहिला वारीला होतो आणि आता विरारला गेलो थोडे दिवस. आणि म्हणजे संडेला या सर्वांसोबत राईड करून मजा येते. सगळे स्टोकर एक फुल एनर्जीने म्हणजे एनर्जीवाले असतात सगळे आणि त्यांना सगळ्यांना भेटून मजा वाटते. त्यामुळे दर संडेला यायला मला म्हणजे खूप आनंद वाटतो आणि दरवेळेला मी येत राहीन. मस्त. मग टँडम सायकलिंगचा काय उद्देश, म्हणजे देशात काय वेगळं आहे? आपण नॉर्मल तर कोणी पण सायकल चालवू शकतो, पण जे व्हिज्युअली चॅलेंज आहेत त्यांना सायकलिंगचा अनुभव घेण्यासाठी म्हणून टँडम सायकल आपण म्हणजे बनली गेली आहे. आणि टँडम सायकलवरती
व्हिज्युअली चॅलेंज पूर्ण फिटनेसने सायकलिंग करतात आणि भरपूर लांबपर्यंत ते आरामात सायकलिंग करू शकतात आणि करतायत. तर त्यांना बघून इतरांना पण इन्स्पिरेशन येतं आणि त्यामुळे ही जी टँडम ग्रुपमार्फत जी एक प्रॅक्टिस राईड चालू आहे तर ती कंटिन्यू व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यामधून नवीन सायकलिस्ट तयार होतात ती म्हणजे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मनोज सर आणि टीम मस्तच काम करतात. धन्यवाद.